वेलकम स्टुडंट्स. बघा, एस्टरडे किंवा मागच्या व्हिडिओमध्ये, एस्टरडे म्हणण्यापेक्षा मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे एम, स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे एम डॅश आणि इक्वेशन ऑफ, आणि कालच्या लेक्चरमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल या चार टर्म्स बघितलेत आपण. म्हणजे आतापर्यंत आपण हा एम बघितला. एम म्हणजे काय असतो? स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंट काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे dy बाय dx. जर अँगल दिला असेल तर अजून एक सिंपल फॉर्म्युला आहे, अँगल इज इक्वल्स टू tan ऑफ थीटा. सो m इज इक्वल्स टू दिस टोटल टर्म. आणि या m ला काय म्हणायचंय? स्लोप ऑफ टँजेंट. राईट. नेक्स्ट बघितलं आपण स्लोप ऑफ नॉर्मल. याला नोटेशन आहे एम डॅश आणि एक फॉर्म्युला आहे एम डॅश साठी -1/m किंवा -1/dy बाय dx, किंवा याला तुम्ही -dx बाय dy पण म्हणू शकता. -1/dy बाय dx म्हणजेच काय? -dx बाय dy. हा झाला पहिला पॉइंट. हा दुसरा. थर्ड नंबर बघितला होता आपण इक्वेशन ऑफ टँजेंट. x1, y1 या पॉइंट साठी इक्वेशन ऑफ टँजेंट साठी फॉर्म्युला होता y - y1 इज इक्वल्स टू m इनटू ब्रॅकेट x - x1. राइट. फोर्थ नंबर, इक्वेशन ऑफ टँजेंट नंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे y - y1 इज इक्वल्स टू सेम फॉर्म्युला, फक्त इथे m च्या ठिकाणी व्हॅल्यू रिप्लेस करा m डॅश आणि ब्रॅकेट मध्ये लिहा x - x1. सो दीज आर द फोर फॉर्म्युलेस: स्लोप ऑफ टँजेंट, स्लोप ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ टँजेंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. पहिल्या दोन स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ नॉर्मलचे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी बघितलेत. हे दोन एक्झाम्पल्स पण बघितलेत, इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल. फक्त त्याच्यात थोडासा इथं वर्ड आलाय पॅरलल. म्हणजे जर आपली टँजेंट ही जर एक्स ऍक्सिस ला पॅरलल असेल, हा तुमचा एक्स ऍक्सिस, म्हणजे ही जर टँजेंट एक्स ऍक्सिस ला पॅरलल झाली तर या कर्व ला स्लोप असेल का? नाहीये. स्लोप काय होईल? 0 होईल, कारण dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू एकच होणार आणि त्याच्यामुळे तो जो स्लोप असणार आहे तो स्लोप काय येईल? 0 येणार आहे. स्लोप काय येणार आहे? 0 येणार आहे. तर डिपेंड अपॉन दिस वी हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल. बघा, फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट टू द कर्व y इज इक्वल्स टू 9x स्क्वेअर -12x plus 7. So let us solve this. Y is equals to 9x square -12x plus 7. Differentiate with respect to x. So LHS dy by dx, RHS d by dx of 9x square -12x plus 7. So it is equals to d by dx of separate 9x square का separate derivative minus d by dx of 12x का separate derivative plus d by dx of 7. right. म्हणजे काय येईल बघा, हा 9 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, -12 हा परत बाहेर, कारण कॉन्स्टंट आहे पण x सोबत आहे म्हणून तो पण बाहेर घेतला. x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 येतो प्लस 7. हा आता इथं 7 0, कारण हा सिंगल आहे आणि 7 नंबर कॉन्स्टंट कुठलाही टर्म असू द्या, कॉन्स्टंट जर असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू बदलत नाही,
तुम्ही म्हणणार 12 ची पण बदलत नाही, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 का घ्यायचा नाही? कारण 12 कोणासोबत आहे? x सोबत, व्हेरिएबल सोबत आहे, फंक्शन सोबत आहे आणि फंक्शन सोबत असल्यामुळे तो बाहेर येतो. इथं सुद्धा 9 कॉन्स्टंट आहे पण तो x² सोबत आहे म्हणून तो बाहेर आला. आणि इथं 7 सिंपल आहे, सेपरेट आहे, तिच्या त्याच्यासोबत कोणी सोबती नाहीये म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0. राईट. So therefore this total value is equals to 18x minus 12 and this is value of dy by dx. आता वर्ड महत्वाचा मानलेला, ती जी तो जो कर्व आहे तो कर्व त्याचं टँजंट जी आहे ती टँजंट कशाला पॅरलल आहे? x ऍक्सिस ला पॅरलल आहे आणि त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, as tangent is parallel to x axis, tangent is parallel to x axis, tangent x axis ला पॅरलल आहे त्याच्यामुळे स्लोप काय असेल त्या लाईनचा? सो देयरफॉर स्लोप इज इक्वल्स टू 0. स्लोप 0 म्हणजे कशाची व्हॅल्यू 0 असेल? म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू 0, कारण dy by dx म्हणजे स्लोप असतो. जर dy by dx ची व्हॅल्यू 0 असेल तर ही व्हॅल्यू पण 0 येणार, म्हणजे कशाची व्हॅल्यू 0? 18x 12 is equals to 0. याला सॉल्व करा. 18x is equals to 12, x is equals to 12 divided by 18 म्हणजे 2 divided by 3, x is equals to 2 by 3. आता बघा आलेली x ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप करता येईल आपल्याला. आलेली x ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप करा. therefore y is equals to 9 into x square म्हणजे 2 by 3 चा स्क्वेअर minus 12 into 2 by 3 plus 7 म्हणजे किती येते बघा ही व्हॅल्यू? 9 into 2 by 3 चा स्क्वेअर म्हणजे 4 by 9, 9 9 कॅन्सल होतो, मायनस हा 4 कॅन्सल म्हणजे हा 8 प्लस 7 म्हणजे ही व्हॅल्यू येते 4 minus 8 plus 7 म्हणजे -4 plus 7 म्हणजे 3. So y ची व्हॅल्यू 3. Therefore point is 2 by 3, 3. x ची व्हॅल्यू 2 by 3 आहे, y ची व्हॅल्यू 3 आहे. So therefore बघा equation of tangent at point 2 by 3 at point 2 by 3, 3 is काय येतं बघा? y minus y1 is equals to m into x minus x1. ठीक आहे. what is slope? स्लोप काय झालाय? 0 झालाय. so y minus 3 is equals to 0 into x minus what is x1? x1 काय आहे? 2 by 3. so 0 into 2 by 3, this total value will be 0. so answer is y minus 3, this total term is equals to 0. y minus 3 is equals to 0. स्लोप ची व्हॅल्यू 0 आहे, m ची व्हॅल्यू 0. 0 मुळे तुमचा पुढचा टोटल टर्म काय होतो? 0 होतो. सो देयरफॉर y minus 3 is equals to 0. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 6 नंबरचा. फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व y is equals to x square minus x minus 6 where it crosses x axis. x axis ला क्रॉस होते म्हणजे y ची व्हॅल्यू काय असेल? 0, कारण x axis ला जेव्हा ती टर्म क्रॉस करणार आहे, ती इक्वेशन क्रॉस करते तेव्हा y ची व्हॅल्यू काय असेल? त्या लाईन वरती हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला माहिती आहे इथं या लाईनला क्रॉस करते म्हणजे या लाईन वरती x ऍक्सिस वरती हा 0 असतो, y टोटल काय असतो त्या लाईन वरती 0 म्हणजे y ची व्हॅल्यू काय असणार?
0 असणार एवढं राईट. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू x स्क्वेअर minus x minus 6 as, let us first find out derivatives. Differentiate with respect to x. So LHS dy by dx is equals to RHS x square minus x minus 6. Separate derivative काढा. d by dx of x square minus d by dx of x minus d by dx of 6. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 6 चा डेरिव्हेटिव्ह 0, 2x 1 0. So therefore dy by dx is equals to 2y minus x. dy by dx is equals to 2x minus 1. आणि dy by dx म्हणजे स्लोप म्हणजे m is equals to 2x minus 1. आता स्लोप काढायचा पण पॉइंट माहिती आहे का? नाहीये. आता फक्त इन्फॉर्मेशन काय दिली? ऍज कर्व क्रॉसेस x एक्सिस. तर लिहा ऍज कर्व क्रॉसेस x एक्सिस. तर या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला लिहिता येतं जर कर्व क्रॉसेस x एक्सिस असेल तर कर्व y इज इक्वल्स टू 0 व्हॅल्यू असते. सॉरी y इज इक्वल्स टू 0 असतो. सो देअरफॉर म्हणजे y इज इक्वल्स टू 0 म्हणजे कशाची व्हॅल्यू 0 असणार? x स्क्वेअर मायनस x मायनस 6 ची व्हॅल्यू 0 राईट. कारण y इज इक्वल्स टू x स्क्वेअर मायनस x मायनस 6 आहे म्हणजे त्या टर्मची व्हॅल्यू 0 झाली. आता याचे फॅक्टर्स पडतात बघा. -6 मल्टिप्लिकेशन पाहिजे, -1 ऍडिशन पाहिजे. -6 मल्टिप्लिकेशन म्हणजे ऑब्वियसली 3 2. कोण प्लस आणि कोण मायनस हा ठरवा. हा ठरवणार म्हणजे हा मायनस असेल आणि हा प्लस असेल. कारण -3 × 2 म्हणजे -6 आणि -3 + 2 म्हणजे -1. म्हणजे आपला फॅक्टर एक फॅक्टर आहे x - 3, दुसरा फॅक्टर आहे x + 2 = 0. हे दोन फॅक्टर्स पडतात. त्याला इंडिव्हिज्युअली सॉल्व करा. x - 3 = 0 और x + 2 = 0. So x = 3 और x = -2. म्हणजे आता x च्या दोन व्हॅल्यू झाल्या म्हणजे y च्या सुद्धा दोन व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू 0 च आहे ऑलरेडी. म्हणजे आता पॉइंट काय मिळतील बघा. सो देअरफॉर पॉइंट इज x ची व्हॅल्यू 0 तर y ची व्हॅल्यू किती असणार आहे? तर x ची व्हॅल्यू 3 तर y ची व्हॅल्यू 0. एंड दुसरा पॉइंट जर x ची व्हॅल्यू -2 असेल तर y परत काय आहे? 0 च आहे कारण थ्रू आउट y काय आहे? 0 आहे. x दोन व्हॅल्यू झाल्या. x च्या दोन व्हॅल्यू 3 आणि -2. सो देअरफॉर आता स्लोप m दोन्ही पॉइंट साठी काढायचा. m at 3, 0. So m = 2x म्हणजे 2 × 3 - 1 म्हणजे 6 - 1 आणि 6 - 1 म्हणजे काय आहे? 5. m ची व्हॅल्यू 5. m डॅश सॉरी m डॅश काढा. m डॅश = 5 असेल तर m डॅश काय असेल? -1/m म्हणजे -1/5 आला m डॅश. एक व्हॅल्यू आली -1/5. तसंच दुसऱ्या पॉइंटला सुद्धा m डॅश कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजे काय येईल बघा. सेकंड पॉइंट साठी m at -2, 0 या पॉइंट साठी m ची व्हॅल्यू बघा 2x आहे म्हणजे 2 × -2 आणि -1 आहे म्हणजे -4 - 1 म्हणजे -5. m ची व्हॅल्यू -5 तर m डॅश ची व्हॅल्यू काय येईल बघा. सो m डॅश = -1/m म्हणजे -1/-5 म्हणजे किती येते ती 1/5. सो m डॅश = 1/5 म्हणजे m डॅश चे दोन आपल्याला काय काढायचंय? इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचंय म्हणजे आपल्याला m डॅश काढायचं आणि इथे एक m डॅश आलाय तो m डॅश ची व्हॅल्यू काय आहे? तर -1/5. तर या दोन व्हॅल्यू वरून m डॅश च्या -1 -1/5 आहे, दुसरी +1/5 आहे. सो देअरफॉर
इक्वेशन ऑफ नॉर्मल at first point कोणता 3,0 and having m dash is equals to -1/5. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल त्याचं इक्वेशन लिहा y minus y1 is equals to m dash into x minus x1. So y minus y1 ची व्हॅल्यू 0, m dash -1/5, x minus x1 ची व्हॅल्यू 3, y minus 0 म्हणजे y is equals to -1/5 into x minus 3, 5y is equals to -1 into x म्हणजे -x, -1 into 3 म्हणजे +3. So therefore म्हणजे इक्वेशन काय येईल बघा, इक्वेशन काय येईल x plus 5y minus 3 is equals to 0. हे पहिलं इक्वेशन ऑफ नॉर्मल येईल. इक्वेशन ऑफ नॉर्मल ऍट दिस पॉइंट, कारण 2 पॉइंट मिळालेत आपल्याला, एक नाही 2 पॉइंट, तर 2 पॉइंट साठी वेगवेगळे इक्वेशन ऑफ नॉर्मल्स मिळतील. सो देयरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल ऍट -2,0 with m dash is equals to +1/5. हा -1/5 होता, आता +1/5 येईल, कारण इथे m dash काय आलंय बघा 1/5. तर ते इक्वेशन लिहा y minus y1 is equals to m dash into x minus x1. So y minus 0 is equals to 1/5 x minus of -2, right? So y is equals to 1/5 x plus 2 म्हणजे 5y is equals to x plus 2. बेटर 5y ला शिफ्ट करा, so 0 is equals to x minus 5y plus 2. So final answer x minus 5y plus 2 is equals to 0. x minus 5y plus 2 is equals to 0. So this is required. तुम्ही म्हणणार दोन इक्वेशन ऑफ नॉर्मल कसे आले, 2 इक्वेशन ऑफ नॉर्मल कशामुळे आले माहितीये, तर एक आपल्याला कर्व काय म्हणलेलं आहे, एक्स ऍक्सिसला क्रॉस करतोय म्हणलेलं आहे. एक्स ऍक्सिसला क्रॉस करतो याचा अर्थ काय आहे की y ची व्हॅल्यू 0 आहे. y ची व्हॅल्यू 0 म्हणजे x च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, एक +3 मिळाली, दुसरी -2 मिळाली. x च्या 2 व्हॅल्यू, y ची 1 व्हॅल्यू, त्याच्यामुळे आपल्याला 2 पॉइंट मिळाले. पहिला पॉइंट 3,0 मिळाला आणि दुसरा पॉइंट -2,0 मिळाला. तर या 2 पॉइंट साठी इक्वेशन ऑफ नॉर्मल सेपरेट m डॅश च्या व्हॅल्यू मिळणार. m डॅश 3,0 साठी वेगळी व्हॅल्यू मिळेल, m डॅश -2,0 साठी वेगळी व्हॅल्यू मिळेल. दोन्ही वेगळ्या व्हॅल्यू म्हणजे त्या दोन्ही पॉइंट साठी इक्वेशन ऑफ नॉर्मल वेगवेगळं असेल. म्हणून पहिला इक्वेशन ऑफ नॉर्मल त्याची व्हॅल्यू आली x + 5y - 3 = 0 आणि दुसरं इक्वेशन ऑफ नॉर्मलची व्हॅल्यू आली x - 5y + 2 = 0.